आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। खंबळे आगरीशी सर बी आलं, चल की तू जा, मी अन्नपूर्णा आजींना भेटून येते। बर। हा मी दाखवले तसं सावकाश सावकाश कर। हा हा सावकाश। हो हळू म्हटलं ना। हो मॅडम। आज माझी गडबड आहे म्हणून। आजी काय झालं, तुम्ही टेन्शन मध्ये दिसायलाय। आता काय सांगू बाळा तुला, मी एवढे उपास तापास पूजा अर्चा करते, डॉक्टरांचे उपचार तर चालूच आहेत, पण यांच्या तब्येतीत काहीच सुधारणा होत नाही बघ। तू काय म्हंटल मी तुला? उठा बरं तुम्ही, उठा बाहेर बघा पूजेचं, मी करते मसाज। एक दिवस तुम्हाला सांगितलं तर ह्यांचं आपलं कधी बरे होणार हो तुम्ही? कधी तुम्ही चालायला लागणार आणि कधी बोलायला लागणार परमेश्वरालाच माहिती। आजी अहो असं धीर सोडून कसं चालेल? देवावर विश्वास ठेवा। मी सांगतोय बघा, देव आपल्या आजोबांना लवकर बरं करत। तुझ्या तोंडात साखर पडू गो, खूप गुणाची मी इतका वेळ बोलत बसले पण तुझ्याकडे नीट पाहिलंच नाही मी। ही साडी खूप छान दिसते तुला, कोणाची दृष्ट नको लागायला। आता परत नमस्कार कशाला? आजी अहो मी तुमच्या आजोबांच्या पाया पडायला चालेलो, आता नवीन कपडे घातले म्हटल्यावरती नमस्कार नको का करायला? आणि तुम्हाला सांगतो, माझी आई की नाही लहानपणी सांगायची, नवीन कपडे घातली की आबांच्या पाया पड। आता इथं आबा तर नाही म्हणून म्हटलं तुमच्या आजोबांच्या पाया पडून घ्यावं। खूप चांगलं वळण लावलंय तुझ्या आईने तुला। तू खूप शिक आणि खूप मोठी हो। राजन आले का रे गुरुजी? आजी ऐका, तुम्ही जाऊन पूजेची तयारी करा, मी आजोबांच्या पायांना मालिश करून देतो। अगं नाही नाही, तू कशाला, करते मी। अहो आजी उठा तुम्ही, मी करतो। उठा जावा। आलेच मी करतो। राजन आता बरं वाटतंय ना? आता तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही। ही कमळी आहे की नाही, ईश्वरच गोल करून टाकतोय बघा। तुम्हाला सांगू आजोबा, आमचा आबा म्हणतात माणसाला कुठला बी आजार होऊ द्या, त्याच्यावर औषध उपचारापेक्षा त्या आजारातनं बाहेर पडायची मनाची तयारी असली की नाही, 80% आजार पळून जातोय बघा। त्यामुळे तुम्हाला बी सांगतो, डोसक्यात एकदम फिट्ट करून टाका, मला काय बी झालेलं नाही। म्हणजे बघा कसं तराट पळायला लागतंय की नाही तुम्ही, ते बी एकदम फास्टात।